वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता हे सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि इथे आपण आज आलेलो आहोत. आम्ही शिमल्याला JNPTच्या कल्चरल टीमसोबत एक डान्स परफॉर्म करण्यासाठी आलेलो आहोत. त्यामध्ये आपण आता काही स्पॉट्स एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यातला हा पहिलं ठिकाण आपलं जाकू टेम्पल आहे. तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित अशा कार पार्किंगसाठी सोय आहे. आम्ही इथे आमची कार पार्क केली आहे. तुम्ही पण आपल्या सोयीनुसार इथे व्यवस्थित कार पार्क करा. आणि पुढे वर चालत आल्यावरती इथे सिद्धश्री बाबा त्यांचं मंदिर आहे. आणि राईट साईडला आपल्याला तुम्ही बघू शकता जाकू टेम्पलचा एंट्रन्स दिसतोय. त्याच्या साईडला जर तुम्हाला पायऱ्या चढायला त्रास होत असेल तर तुम्हाला एक्सेलेटर पण आहे, त्याच्यावरनं पण तुम्ही जाऊ शकता. आणि त्याचा तिकिटाचा दर 20 रुपये येऊन जाऊन आहे. तो पण तुम्ही यूज करू शकता. नाहीतर आपण स्टेप्सनी जर गेलो तर आणखीन त्याची मजा आपल्याला घेता येईल. पण माकडांपासून सावध राहा. काही ज्या आपल्या वस्तू असतील त्या व्यवस्थित कॅरी करा, कारण माकडं लगेच येऊन हातातून हिसकवून वस्तू घेऊन जातात. ह्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. किती छान सुंदर व्ह्यू आहे इथला. तुम्ही या स्पॉटला अवश्य भेट द्या. हां, नक्की या. शिमल्याला आल्यावरती जाकू टेम्पल ला नक्की या. हे बघा, बघू शकता भरपूर इथे माकडांचा वास आहे, कारण हनुमानाचं मंदिर आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक पायरी चढताना आपल्याला हनुमान चालीसा पण अनुभवायला मिळणार आहे. आणि फारच सुंदर वाटते. सगळे त्या आनंदात आणि उत्साहात हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. आम्ही इथे आता पोचलेलो आहोत. जाकू मंदिर हे हिमाचल प्रदेशातील शिमला शहरातील एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. आणि हे उंच टेकडीवर असल्यामुळे वरून शिमल्याचं सौंदर्य बघण्यासाठी खूप छान वाटतं. हे मंदिर सुमारे 8000 फूट उंचीवर आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे. आणि पुढे जाऊन हनुमानाची खूप उंच प्रतिमा आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आम्ही आता दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. आणि इथे गार्डन एरिया एवढा सुंदर आहे. तिथे सगळीजणं फोटो काढण्यात आणि ती फुलं न्याहाळण्यात व्यस्त झालो. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं गार्डन आहे. भरपूर फोटो सेशन आमचं झालेलं आहे. आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता आम्ही रील्स करायचं पण सोडलं नाही इथे. आणि खूप मजा घेतली आहे. ह्याच मेमरीज आपल्याला साठवून आपण मुंबईला निघणार आहोत. त्यामुळे खूप धमाल केली. नाही मॅडम. ओके. तुम्ही तुमच्या गप्पा मारा. तुम्ही माकडांना घाबरता म्हणून मला बोलवतोय, आता कळलं मला. काय रे? मोठा हा चांगला आहे फोटो इथे.
काय डायरेक्टर कसं आहे हा मजा येते का झालेला आहे जागूला आपण आलेलो आहोत आपला पहिला नंबर येणार आहे येणार 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 चल थांबत नका थांब हे बघा आता मंदिराच्या बाजूलाच थोडंसं शॉपिंगसाठी आम्ही थांबलेलो आहोत. आता इथे आमची शॉपिंग चालली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे बघा तुम्ही पाहू शकता आम्ही हनुमंताच्या मूर्तीजवळ आलेलो आहोत आणि ही मूर्ती साधारणतः 108 फूट उंचीची आहे आणि भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्तीपैकी ही मूर्ती आहे. 2010 साली हिची स्थापना झालेली आहे. मंदिराच्या जवळ खूपशी माकडे आहेत त्यामुळे सांभाळूनच आपल्याला राहणं आहे. आपल्या वस्तू व्यवस्थित कॅरी करणं आहे. रामायण काळात लक्ष्मणांना संजीवनी बुटीची गरज होती तेव्हा हनुमानजी ह्या टेकडीवर थांबले होते. त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले. आम्ही जाकू टेम्पल नंतर कुफरी ह्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध अशा हिल स्टेशनला आलेलो आहोत. शिमला शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावरती कुफरी हे प्रसिद्ध ठिकाण वसलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 2720 मीटर उंचीवर आहे. कुफरीचे वैशिष्ट्य हिवाळी खेळ, प्राकृतिक सौंदर्य, शिवाय महासू पीक, कुफरी फन वर्ल्ड आणि हिमाचल झू हे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे येण्यासाठी तुम्ही घोड्यावर किंवा 4 व्हीलरने सुद्धा येऊ शकता. आम्ही 4 व्हीलरने आलेलो आहोत. पर हेड 1500 रुपये आहे तिथे चार्जेस. आणि जर तुम्हाला घोड्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला 1000 रुपये चार्ज करावे लागतील. हे बघा तुम्ही बघू शकता कुफरीला आल्यावर सुद्धा आम्ही रील्स बनवलेल्या आहेत. आणि आम्ही ज्या पॅकेजमध्ये आलो आहे 1500च्या त्याच्यामध्ये ॲपल गार्डन इन्क्लुडिंग 2 आपल्याला ॲडव्हेंचरस गेम तिथे करायला मिळतात. हे बघा आम्ही कुफरीला येऊन हे आमचे 2 याक सवार बसले ते बघा. आणि कुफरीला आल्यावरती बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत. हे JNPTचे 2 शेर. ही आमची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कशी वाटते कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे याकवर सवार होऊन आपल्याला फोटो सेशन करता येणार आहे. बघा एकदम वेगळाच फील येतोय. हे 2 याक सवार आमचे JNPTचे आहेत. आम्ही इथे शिमल्याला सुद्धा ट्रेकिंगचा चान्स सोडत नाही आहोत आणि तिथे सुद्धा जिथे चान्स मिळेल तिथे आम्ही ट्रेक करतोय. आता आम्ही उंच व्हॅलीवरती चाललेलो आहोत. हे बघा हे आमचे ट्रेकर्स दमलेत. हां हे बघा आपण आता जेव्हा कुफरीमध्ये आलेलो आहोत आणि कुफरीचा हा टेलिस्कोप पॉइंट आहे तो तुम्हाला दाखवते. हे बघा हे टेलिस्कोप पॉइंट हा इकडे आहे. त्यामुळे आम्ही 10 तारखेला नक्कीच. मग आता मॅडम पण आमच्यासोबत जॉईन झालेल्या आहेत.
आणि बक्षीस घेऊ. परत या 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 मला कळत होतं परत जा, असं असं आला की लगेच यायचं. नुकताच याकवर बसून आलेला आहे. नाही याक बसला तो कायमचा नाही उठला. हे बघा आता आपण वरती देवीचं टेम्पल आणि नागदेवता, हे बघा नागदेवता टेम्पल, इथे चुनरी बांधली जाते आणि आपली विश पूर्ण केली जाते. आपण पूर्ण हाईटवर आलेलो आहोत आणि इथून बघण्यासाठी नजारा खूपच सुंदर आहे. क्लायमेट पण चेंज होतं आहे, खूप म्हणजे आपल्याला समाधानकारक असं क्लायमेट आपल्याला इथे आहे. आणि आता ह्याच्या पुढचा पॉईंट आपण ॲपल गार्डनला जाणार आहोत. आता आपण दर्शन घेऊन पुढच्या स्पॉटवर निघालेलो आहोत. छोटंसं मंदिर आहे हे. तुम्ही चला मोमेंट घ्या. चला आता आम्ही ज्या सीझनला आलेलो आहोत तेव्हा बर्फ नाही आहे, त्यामुळे हा जो रस्ता आहे तो खूप धूळमय आणि खूप खड्डेयुक्त आहे. त्याच्यामुळे जर यायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही या. ॲपल गार्डन बघायला चाललोय, तर हा थोडा ॲडव्हेंचरस रस्ता आपण पार करून जाणार आहोत. जर नसेल जायचं तर त्या तशा गाड्या आहेत ओपन 4 व्हीलर्स, त्याच्यात आपण जाऊ शकतो. तर आम्ही सध्या वॉक करतच चाललो आहे. ह्याच्यानंतरचा खालचा रस्ता पण खूप ॲडव्हेंचरस आहे, त्याच्यात आम्ही 4 व्हीलरमधून आलो आहे. जाताना पण 4 व्हीलरमधनं जाणार आहोत. आणि हे इथे कुफरी फन वर्ल्ड आहे. इथे गेम्स आहेत, सगळे गेमिंग झोन. आपल्याला हवे ते गेम्स आपण इथे करू शकतो, एन्जॉय घेऊ, त्याचा एन्जॉयमेंट घेऊ शकतो. स्टेप फार्मिंग. ये है ॲपल गार्डन. हे बघा, हे ॲपल गार्डनमध्ये आपण आहोत. सगळी ॲपलची झाडं आहेत, छोटे छोटे ॲपल्स त्याला आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, फळं दिसली काही समोरचं. हां, ओके ओके. ते बघा, ते दिसले मध्ये चमकतात ती ॲप्रिकोट. ही आपली सफरचंद. हे हे बघा सफरचंद. व्हॅली बघा इथून किती सुंदर दिसते आणि छानच नजारा आहे. ॲप्रिकोट आणि ॲपलचे गार्डन आहेत. इथे जीप लाईन आहे, वरून रोपला क्लाइम्बिंग आहे, सगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर्स आहेत इथे. हे बघा इकडे रोप क्लाइम्बिंग ॲक्टिव्हिटीचं नाव नाही माहिती मला, पण हे बघा इथे एक ॲडव्हेंचर आमचे करत आहेत. क्लाइम्बिंग करून आलेले आहेत. फायनली कम्प्लीटेड रोप क्लाइम्बिंग. रेड ॲपल कसे आहेत? छान आहेत ना. बघा मस्त छान अशी ॲपल्स.
ॲपल गार्डनमध्ये इथे थोडीशी आम्ही शॉपिंग केली. छान ओरिजिनल शॉल्स आहेत, थोड्याशा महाग आहेत पण छान आहेत आणि सुंदर आहेत. आता आपण राष्ट्रपती निवासस्थळ मशोबरा शिमला येथे आलेलो आहोत. राष्ट्रपती निवासस्थळ हे सगळ्यांसाठी बघण्यासाठी खुले केलेलं आहे आणि सर्व सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर आपण एंटर करणार आहोत. ह्याच्यामध्ये प्रत्येकी 50 रुपये चार्जेस आहेत. व्यवस्थित आपलं चेकिंग झाल्यानंतर काही पूर्णपणे आपण आत जातो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आतला आपण शूट करू शकत नाही. पण संपूर्ण इमारत ही लाकडी बांधकामाने केलेली आहे, लाकडाचं बांधकाम आहे आणि बाहेर पूर्ण गार्डन एरिया आहे आणि तोही खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये ॲपल गार्डन, फुलझाडं आणि भरपूर अशी सजावट केलेली फुलझाडं आपल्याला बघण्यास मिळतील. राष्ट्रपती निवासस्थळातील मजल्यावरील क्षेत्र अंदाजे 10,628 चौरस फूट आहे आणि पूर्ण परिसरात ॲपल बाग, मोकळी लॉन, विविध वनस्पती आणि निसर्ग ट्रेल आहेत. त्यातून हिमालयाची अप्रतिम दृश्ये दिसतात. आणखीन म्हणजे मुख्य इमारतीत राष्ट्रपतींची झोपण्याची जागा, ड्रॉइंग रूम, अभ्यास खोली, डायनिंग हॉल याचा समावेश आहे. एक गॅलरी आहे जिथे वर्तमान राष्ट्रपतींची, द्रौपदी मुर्मू आणि भारताच्या 14 पूर्व राष्ट्रपतींच्या छायाचित्रांचा संग्रह आपल्याला तिथे पाहायला मिळेल. जर तुम्हाला प्रेसिडेंट निवास बघायला यायचं असेल तर ते सोमवारी बंद असतं आणि त्यांचा दररोजचा वेळ 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे सार्वजनिकरित्या या निवासस्थळाची लोकांना भेट देण्याची परवानगी 30 एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2023 ना. हां. शीला देवी जी आंटी, आपने चाय बहुत बढ़िया बनाई है. अच्छा, एकदम फर्स्ट क्लास. राष्ट्रपति निवास में चाय मिलेगा ना, उससे भी बढ़िया है. जो भी आएगा ना इधर, ये रूपा जी है, उनसे और इनसे चाय बना के पीने का एकदम फर्स्ट क्लास. यस. ओके. राष्ट्रपती भवन की क्या चाय, एकदम स्पेशल चाय. खरंच सरांनी सांगितल्याप्रमाणे खूपच छान चहा आम्हाला इथे मिळाला आहे आणि तुम्ही पण नक्की राष्ट्रपती भवनला याल तेव्हा इथे येऊन चहाचा आस्वाद नक्कीच घ्या. आपण ग्रीन व्हॅलीमध्ये आलेलो आहोत. शिमल्याची ग्रीन व्हॅली ही आहे, शिमल्याची ग्रीन व्हॅली. ग्रीन व्हॅलीमध्ये टेलिस्कोपने इथून आपल्याला निसर्गाच्या कानाकोपऱ्यातले दुर्मिळ चित्र आपण पाहू शकतो. हाँ वो पंप हाउस है, बाकी गार्ड्स पूरी तरह सिक्योरिटी वाले रहते हैं सभी ना. मतलब गार्ड मतलब सिक्योरिटी है. हाँ जी सिक्योरिटी सर्विस सिक्योरिटी. ये 3 स्क्वायर टैंक है, आज भी यूज हो रहा है. ये पानी पूरे गांव में खेती लीले ना आपला स्पॉट हा ग्रीन व्हॅली आणि खरंच खूप ग्रीन व्हॅली आहे. खूप सुंदर आहे आणि वातावरण आणि परिसर खूप सुंदर आहे. खूप छान वाटतं. खूपच छान सगळीकडे हिरवगार. ओ हिरो तुम्ही सांगा कसं वाटतंय. हिरो सांगा. एकदम छान वाटतंय, एकदम थंडगार वाटतंय, मन प्रफुल्लित झालं असं सगळं एकदम वातावरण हिरवगार. बघून. हा ओरिजिनल ऑक्सिजन. देवभूमी खरोखरच ही देवभूमी आहे. त्याचं सौंदर्य बघा.
आमची ही धमाल मस्ती तुम्हाला कशी वाटली, ज्यामध्ये तुम्हाला शिमल्यामधील जाकू टेम्पल, कुफरी, ग्रीन व्हॅली, मशोबरा राष्ट्रपती निवास हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केलेला आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू. लिजा